नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो की भारताच्या उपग्रही छायाचित्रावर कमी दाबाचं क्षेत्र मध्य भारतावर अजूनही कायम आहे आणि नव्याने बंगालच्या उपसागरामध्ये त्याला सपोर्टिव्ह अशा प्रकारचं बाष्प तयार होत आहे. शिवाय चीनच्या समुद्रातून येणारी पॅसिफिक महासागरातील वादळाचे अंश आता भारतीय भूभागापर्यंत पोहोचू लागले आहेत. त्यामुळे एकूणच बदलत्या हवामानाचा परिणाम भारतामध्ये वेगवेगळ्या हवामान प्रणाल्या पोहोचत असल्यामुळे साहजिकच यामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्यास मदत होऊ शकते. 22 तारखेपर्यंत भारतामध्ये पडलेल्या पावसाच्या आकडेवारीचा विचार केला असता 14% पावसाची घट ही देशामध्ये आहे. म्हणजे एकूण 86% पाऊस हा कालपर्यंत नोंदला गेलेला आहे. पावसाची परिस्थितीचं निरीक्षण केलं असता ज्या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी आणि एकूणच या भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. यामध्ये विदर्भातही ठिकठिकाणी पावसाच्या घटना वाढलेल्या आहेत. कोकण किनारपट्टीला देखील ठिकठिकाणी पाऊस वाढलेला आहे. थोडं मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी किंवा पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. कोकण किनारपट्टीला पावसाच्या सरी या अधूनमधून होत आहेत. आपण 4 आठवड्याच्या अंदाजावर म्हणजेच एक्सटेंडेड रेंजमधील फॉरकास्टवर आपण जर लक्ष दिलं तर विदर्भामध्ये 27 तारखेपर्यंतच्या अंदाजामध्ये पाऊस दाखवण्यात आलेला आहे. आपण या ठिकाणी एक सिस्टम कायम राहण्याचा अंदाज आहे आणि त्या पद्धतीचं वातावरण आता आहे. कोकणामध्ये देखील पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. मात्र एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की राजस्थानच्या आणि गुजरातच्या काही भागातील पाऊस दीर्घकाळासाठी उघडलेला आहे आणि या उघडपीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता 27 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरच्या दरम्यान आहे. विदर्भात केवळ पाऊस आहे, परंतु एकूण पाऊसमान कमी दाखवलंय. 10 सप्टेंबरपर्यंतचा विचार केला तर आपल्याला या ठिकाणी अधिक उघडीप वाढताना दिसते आहे. त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास खूप लवकर होण्याची शक्यता यावर्षी आहे. तीच परिस्थिती आपण जर 17 सप्टेंबरपर्यंत बघितली तर हे वातावरण जवळपास 17 तारखेपर्यंत मध्य प्रदेशपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरीही मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला तरी तो जलद गतीने होईल असं नाही. परंतु एकूण जर आपण निरीक्षण केलं या 4 आठवड्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी होत जाण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. मात्र आपल्याला साधारण शेवटच्या आठवड्यामध्ये 17 तारखेपर्यंतच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये काही वादळी प्रणाली विकसित होण्याकरता अनुकूल वातावरण तयार होणार आहे आणि याच ठिकाणी तयार होणाऱ्या वादळी प्रणाली ही काही प्रमाणात महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकतील आणि पर्यायाने महाराष्ट्रात पाऊस वाढू शकतो, हा आपला अंदाज आहे. ऑगस्टच्या एल निनो संदर्भातील नोवा CPCचा रिपोर्ट जर आपण बघितला प्रोबॅबिलिटीज ENSO तर आपल्याला लक्षात येईल की 100% प्रोबॅबिलिटी ही जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये दाखवण्यात आलेली आहे. ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये 100%, सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये 100%, त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये 100%, नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये 100%, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये 100%, जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये 100%. परंतु फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये याच्यामध्ये घट सुरू होईल. न्यूट्रल कंडिशनचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल. त्यानंतर मार्च एप्रिल मेमध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात अगदी 70-80% त्याची प्रोबॅबिलिटी राहील आणि हा आत्ताचा अंदाज आहे. पुढे भविष्यात हा आणखी कमी होण्याची शक्यता आहे जसे अंदाज पुढे जातील तसे. आणि यामध्ये न्यूट्रल कंडिशनसुद्धा जवळपास 20% वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानातले बदल आपल्याला जाणवतील
आणि हळूहळू याबरोबरच आपल्याला मान्सून सीझनमध्ये 2027ला लानिनाचा उद्भव देखील संभव आहे. आपण हाच अंदाज जेव्हा IRI इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेचा अंदाज जर आपण घेतला तर हाही त्याच पद्धतीचा आहे. यामध्ये देखील एप्रिल मे जूनपर्यंतचा अंदाज देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मात्र 20% अधिक न्यूट्रल कंडिशन वाढणार आहे. एल निनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या मान्सूनवरही एल निनोचा हलका प्रभाव राहील. म्हणजे पूर्णपणे 100% प्रोबॅबिलिटी नसली तरी 60-70% प्रोबॅबिलिटी आहे. त्यामुळे सुरुवातीला जूनमध्ये पाऊस कमी राहू शकतो. जुलैपासून पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा एक अंदाज आहे. परंतु आणखी भरपूर दिवस आहेत आणि त्यामुळे या अंदाजात बदल होऊ शकतो. लानिनाचा उद्भव देखील संभव आहे. मात्र आपण जेव्हा मल्टी मॉडेल अनेक मॉडेलचा अंदाज बघतो तेव्हा मात्र आपल्याला असं जाणवतंय की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपासूनच याची उतरती प्रतिमा सुरू झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपण असं बघतो की या ठिकाणापासून तो पुन्हा एकदा खाली झुकायला सुरुवात होते आहे. त्यामुळे अनेक मॉडेलचा जेव्हा आपण अंदाज घेतो तेव्हा डिसेंबरपासूनच त्याचा उतरता प्रभाव सुरू होणार आहे आणि एप्रिल मे जूनपर्यंत बऱ्याच अंशाने म्हणजे जवळपास 1.5 किंवा त्याहीपेक्षा कमी अगदी याचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे साहजिकच आहे की अनेक मॉडेलचा अंदाज आपण जेव्हा घेतो तेव्हा पुढच्या वर्षीच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव कमी राहील असा अंदाज वाढतो आहे. GFS मॉडेलने मराठवाडा आणि विदर्भामध्ये आज पावसाचा अंदाज दिला आहे. शिवाय दक्षिण कोकणात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे. आपण हीच बाब 24 तारखेलाही बघतो. विदर्भाच्या पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं. तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने 25लाही आहे. 26ला मध्य भारतामध्ये मध्य प्रदेशमध्ये खास करून कमी दाबाचं क्षेत्र वाढणार आहे. तसा महाराष्ट्राला त्याचा विशेष फायदा होत नाही. परंतु 28, 29, 30 या कालावधीमध्ये पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी असण्याची शक्यता आहे. ECMWF मॉडेलने मात्र आज मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ असं वातावरण बदलण्याचे संकेत दिले आहेत. पहिल्यांदा हवामानातला मोठा बदल या ठिकाणी दाखवण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या दिशेने एक सिस्टम सरकण्याचा अंदाज जो स्कायमेटने दिला होता त्या अंदाजाशी सुसंगत अशा प्रकारचा अंदाज आला आहे. 24 तारखेला देखील महाराष्ट्राच्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. 25 तारखेला विदर्भात पावसाचा जोर ECMWF मॉडेलने दाखवलेला आहे. 26 तारखेला विदर्भात मोठे पाऊस होऊ शकतात. हा आत्ताचा अंदाज जरी असला तरी पुढे हा महाराष्ट्रावर सरकण्याची शक्यता आहे. 27ला याचा महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडा प्रभाव आहे. परंतु यामध्ये जळगाव, अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीचा काही भागात याचा प्रभाव आहे. 28 तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा प्रभावी वातावरण दाखवण्यात आले आणि आपण कालच्या तुलनेत आज जर बघितलं तर हे काही प्रमाणात महाराष्ट्रात सरकताना दाखवण्यात आले आणि आपला अंदाजही जसा अंदाज पुढे सरकेल तसा याचा महाराष्ट्रावरचा प्रभाव वाढत जाणार आहे. 29 तारखेला देखील विदर्भ, मराठवाड्याच्या काही उत्तरेकडील भागात पाऊस वाढण्याचे संकेत आहेत. 30 तारखेला ही सिस्टम पुन्हा मागे फिरून विदर्भाच्या पूर्व भागावर केंद्रित होईल असा अंदाज आहे. 31ला ही सिस्टम मागे फिरताना दाखवलेली आहे आणि त्यामुळे खंड परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते. 1 सप्टेंबरपासून ECMWF मॉडेल पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होईल किंवा एक खंड राहील असं दाखवत आहे. 2ला एक खंड आहे.
3ला स्थानिक वातावरण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण वाढण्याची शक्यता आहे. 4 तारखेला उत्तर महाराष्ट्रात एक सिस्टम सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची शक्यता वाढते. 5 तारखेला उत्तरेकडून एक सिस्टम महाराष्ट्रावर परिणाम करेल असा अंदाज आहे, परंतु हे अंदाज सगळे बदलणार आहेत. याचं कारण असं आहे की महाराष्ट्रावर याचा इम्पॅक्ट अगोदर जास्त पडण्याची शक्यता आहे, कारण सध्या हे दूरचे अंदाज आहे. 6 तारखेला आपण उत्तरेकडून महाराष्ट्राचे जे प्रभाव दाखवतो आहे आणि मध्य प्रदेशवर एखादी सिस्टम येते, ती महाराष्ट्राकडे सरकते असं दाखवलेलं आहे. परंतु या सिस्टम पुढील कालावधीमध्ये महाराष्ट्रावर सुद्धा केंद्रित होऊ शकतात. हा जो स्कायमेटचा अंदाज आहे तो इतर मॉडेलही दाखवू लागलेले आहेत, त्याच्या जवळचा अंदाज, आणि पुढे भविष्यामध्ये महाराष्ट्रावर याचे परिणाम जास्त होतील असा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुढचा कालावधी चांगल्या पावसाचा असू शकतो, आज जरी मॉडेलने कमी दाखवला असला तरी देखील. SMW मॉडेलने एकूण 6 तारखेपर्यंत थोडा उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर मराठवाडा या भागात पाऊस वाढताना दाखवला आहे, कोकणात पाऊस वाढताना दाखवलेला आहे. हाच अंदाज आपण जेव्हा GFS मॉडेलनुसार बघतो तेव्हा मराठवाडा, विदर्भ आणि कोकण असं वाढतं प्रमाण दाखवण्यात आलेलं आहे. आयकॉन मॉडेलने देखील विदर्भमध्ये पावसाचा अंदाज आणि मराठवाड्यातील पावसाचा अंदाज वाढीव दाखवलेला आहे, परंतु हा केवळ 29 तारखेपर्यंतचा आहे. सध्या या मॉडेलने विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे. हवामानातले बदल स्पष्ट होऊ लागले आहेत. चक्राकार स्थिती ही थोडी खाली सरकू लागली आहे. जी आपण कालपर्यंत अतिशय उत्तरेला बघत होतो आणि हळूहळू ही चक्राकार स्थिती आता महाराष्ट्राच्या दिशेने येऊ शकते अशा प्रकारचा देखील अंदाज वाढतोय. त्यामुळे ही अतिशय आनंदाची बाब आहे. मॉडेल आत्ता जरी ते वेगवेगळ्या प्रकारची अंदाज देत असले तरी आपला अंदाज आहे की पुढील काही कालावधीमध्ये या सिस्टम आता महाराष्ट्रावर सक्रिय होऊ शकतील. त्यामुळे आज देखील महाराष्ट्रात ठिकठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं. विदर्भामध्ये याचं प्रमाण थोडं अधिक असण्याची शक्यता आहे. वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अगदी लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात देखील, अगदी सातारा, कोल्हापूर, सांगली भागात देखील आज पावसाचा अंदाज वाढतोय. कालच्या तुलनेत आज जर पावसाचा अंदाज वाढत असेल तर याचं साहजिकच आहे की वातावरण बदलतंय. या सिस्टम आज जरी आपल्याला फारशा डायरेक्ट महाराष्ट्रावर येताना दिसत नसल्या तरी आता 24लाही विदर्भात पावसाळी अंदाज दाखवण्यात आलेला आहे. आत्ता देखील प्रतिक्रिया द्यावी त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी, कारण विदर्भामध्ये सध्या पाऊस दाखवला जातोय मेघगर्जनेसह. जर असं काही असेल तर शेतकऱ्यांनी नक्की कळवावं. तर आपण मध्य प्रदेशवर सध्या ज्या सिस्टम जात आहेत त्या सिस्टम हळूहळू आता महाराष्ट्राकडे कन्व्हर्ट होणं अपेक्षित आहे. त्यामुळे मोठे पाऊस विदर्भात अपेक्षित आहेत. महाराष्ट्रात उर्वरित भागातही पाऊस वाढू शकतात. 27 किंवा 28ला जरी पावसाळी वातावरण, आता 28ला या मॉडेलने थोडं उत्तर महाराष्ट्र, नाशिकच्या उत्तरेकडील भागात काही जिल्ह्यात पाऊस वाढण्याचा अंदाज दिला आहे. विदर्भामध्ये 29-30लाही थोडं वातावरण दाखवलं जातं आहे, परंतु अजून सिस्टम बनणार आहे. जरी आता सिस्टम ही मागे सरकताना आपल्याला 29-30 तारखेला दाखवली जात असली तरी ती मागे सरकणार नाही, कारण हिला आणखी बाष्पाचं बळ मिळाल्यानंतर ही पुढे सरकणार आहे आणि पुढे सरकल्यामुळे साहजिकच महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल. सध्या काही सिस्टम उत्तरेकडे सरकताना दाखवले जात आहेत, परंतु आपला अंदाज आहे की आता हळूहळू मान्सूनचा आज मध्य भारताकडे उतरेल आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने या सिस्टम सरकू लागतील. त्यामुळे आपण आशावादी आहोत की महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल. आता आपण 6 तारखेचा जरी अंदाज बघितला तरी पावसाचं प्रमाण हे मध्य भारतावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढतंय. सर्वात महत्त्वाची नोंद म्हणजे पॅसिफिक महासागरात येणाऱ्या वादळांचे अंश हे भारतीय भूभागापर्यंत पोहोचू लागले आहेत
आणि त्याचा परिणाम आपण कमी दाबाच्या स्वरूपात महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बघतो. त्यामुळे हे जर बदलणार असेल तर हळूहळू आपला जो अंदाज आहे की या सिस्टम चीनच्या समुद्रातून व्हिएतनाम, थायलंडच्या मार्गे कारण या ठिकाणी सिस्टम बनतील आणि या सिस्टम या ठिकाणी डायरेक्ट बंगालच्या उपसागरात येतील. बंगालच्या उपसागरातून या सिस्टम महाराष्ट्रावर येणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि ही प्रक्रिया कधी घडते या हवामान बदलाची आपण वाट बघतो आणि ती लवकरच होईल असा देखील अंदाज आहे. कारण हे 15 दिवस वातावरण बदलाचा मोठा कालावधी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस बदलेल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.